स्वर्गीय मोठ्या मालकांच्या बरोबर काम केलेले अनेक वडीलधारी मंडळी, ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सगळे तरुण कार्यकर्ते या ठिकाणी आपणही आवर्जून उपस्थित राहणार तुमचे एक महत्त्वपूर्ण व्यक्त करतो. कर्मयोगी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्त सोमवारी वाखरी येथील कर्मयोगी प्रशासकीय भवन येथे विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमास पांडुरंग परिवारातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. कर्मयोगी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्त सकाळपासूनच वाखरी येथील कर्मयोगी प्रशासकीय भवन परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. हरिभक्त परायण जगन्नाथ देशमुख महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम यावेळी पार पडला. कीर्तनातून त्यांनी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या कार्याचा आणि सामाजिक योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. दुपारी 12च्या सुमारास स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली. या प्रसंगी माजी आमदार प्रशांतराव परिचारक, युटोपियन शुगरचे संस्थापक उमेशराव परिचारक यांनी मोठ्या मालकांबरोबर काम केलेल्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे आणि तरुण उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार मानले. यानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यस्मरणाचं औचित्य साधून सकाळपासूनच रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. सामाजिक बांधिलकी जपत नागरिक, कार्यकर्ते व हितचिंतकांनी मोठ्या संख्येनं रक्तदान करून या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. यावेळी स्वर्गीय परिचारक यांच्या स्मृतींना सामाजिक उपक्रमातून अभिवादन करण्यात आलं. स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राज्याचे मंत्री गिरीश महाजन आवर्जून उपस्थित होते. त्यांनी स्वर्गीय परिचारक यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजित पाटील, राम सातपुते, दत्तात्रय सावंत, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, शिवेरी इंजिनिअरिंग कॉलेजचे सर्वेसर्वा डॉक्टर BP रोंगेसर, बाळराजे राजन पाटील, विक्रम बबनराव शिंदे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, काळुंगे सर, संजय आवताडे, पांडुरंग साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर भाऊ मोरे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट, कल्याणराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वसंत नाना देशमुख, मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेश काका भोसले, प्राध्यापक नागेश शिंगणसर, कल्याणराव कोले, तुकाराम राऊत, शिवानंद पाटील, माजी खासदार श्रीकांत देशमुख, गणेश पाटील, धनंजय सालवेट्टल, रापा कटेकर, ज्येष्ठ शिवसैनिक साईनाथ भाऊ अभंगराव, अनिल अभंगराव, ज्येष्ठ समाजसेवक अरुणभाऊ कोळी, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीशदादा गायकवाड, उपसभापती राजूबापू गावडे, पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, पांडुरंग साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलास खुळेसर, समाजसेवक गणेश आदटराव, नगरसेवक बालाजी मलपे, नगरसेवक विशाल मलपे, समाजसेवक नवनाथ रानगड, प्राध्यापक सुभाषराव मानेसर, सुभाष मस्केसर, लक्ष्मणराव धनवडे, रोहित पानकर, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी अधिकारी यशवंत कुलकर्णी यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील आजी माजी आमदार, ज्येष्ठ नेते मंडळी, नगरसेवक, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, पंढरपूर अर्बन बँकेचे पदाधिकारी, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच पांडुरंग परिवाराचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहकार, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी केलेलं कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त धार्मिक कार्यक्रमासोबतच रक्तदानासारखा सामाजिक उपक्रम राबवून त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा आज प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी पंढरपूर लाईव्हशी बोलताना युवा नेते प्रणव परिचारक यांनी पुढील प्रमाणे आपल्या भावना व्यक्त केल्यात. निश्चितच पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते, आमच्या सर्वांचं दैवत श्रद्धेय स्वर्गीय मोठ्या मालकांच्या 6व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी आध्यात्मिक मार्गाने कीर्तन सेवा मोठ्या मालकांच्या चरणी रुजू केली. खरं तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गेल्या 50 वर्षामध्ये या तालुक्याच्या जडणघडणीत, या जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये स्वर्गीय मोठ्या मालकांचं मोलाचं अशा पद्धतीचं योगदान या ठिकाणी राहिलेलं आहे. खरं तर माणसाला स्वतःच्या पायावर उभं करण्यापासून
त्याला योग्य त्या ठिकाणी योग्य तो सन्मान देण्यापर्यंतची मोठ्या मालकांची असलेली भूमिका निश्चितच पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत प्रेरणादायी अशा पद्धतीची राहणार आहे. जनसेवा हा एकमेव धर्म मानून मोठ्या मालकांनी या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये सहकारी संस्थांच्या माध्यमातून असू द्यात, प्रत्येकाला वेगवेगळ्या पातळीवर केलेली मदत असू द्यात, या सगळ्या माध्यमातून आज मोठ्या मालकांच्या स्मृतीला या ठिकाणी उजाळा मिळतो आहे. आणि मग अशा निष्काम कर्मयोगाची पुण्यतिथी एका वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून जे संस्कार जी समाजसेवा मोठ्या मालकांनी नुसतं परिचारक कुटुंबालाच नाही तर पांडुरंग परिवारातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी घालून दिलेली आहे. आणि ती सेवा आज समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत आमचे नेते आदरणीय प्रशांतरावजी परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पांडुरंग परिवारातला प्रत्येक कार्यकर्ता आज करताना आपल्याला या निमित्तानं दिसून येतो आहे. आज त्यांचं 6वे पुण्यस्मरण करत असताना त्यांनी दिलेली दिशा, त्यांनी दिलेले विचार हे समाजातल्या तळागाळापर्यंत नेणं आणि त्या माध्यमातून कार्य घडणं ही मोठ्या मालकाला अभिप्रेत असलेली खऱ्या अर्थाने आदरांजली असणार आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पांडुरंग परिवारातल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य अशा पद्धतीनं प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदानाचा महासंकल्प या ठिकाणी होतो आहे. निश्चितच ज्या पीडित, शोषित, वंचित, गरजू घटकांसाठी मोठ्या मालकाने आपलं आयुष्य वेचलं, आज त्याच अनुषंगाने त्यांच्या स्मृती उजाळत असताना निश्चितच पांडुरंग परिवाराचा वैभवशाली इतिहास आणि पुढच्या कालावधीमध्ये होऊ घातलेली वैभवशाली परंपरा पुढं नेत असताना आज जवळजवळ 3 पिढ्यापासून परिचारक कुटुंबियावर प्रेम असलेले अनेक लोक आहेत, अनेक आबालवृद्ध आहेत. आज 90, 95, 97 वयापर्यंतची लोकंसुद्धा आज मोठ्या मालकांना उजाळा द्यायच्या निमित्ताने या ठिकाणी आलेत. निश्चितच त्या सर्व मंडळींकडून प्रेरणा घेऊन आज आम्ही युवा सहकारी तालुक्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये काम करतो आहे. निश्चितच मोठ्या मालकांनी केलेलं काम हे काय थोडक्यात सांगण्यासारखं नाही आहे, परंतु एखाद्याचं चांगलं नाही करता आलं तर ठीक आहे, परंतु एखाद्याचं वाईट करता कामा नये या उद्देशाने मोठ्या मालकांनी शिकवण शिदोरी आज आमच्या हरिभक्तपरायण देशमुख महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी सुश्राव्य कीर्तन झालं. अनेक दिग्गज मंडळी जिल्ह्यातून या ठिकाणी मोठ्या मालकावर प्रेम करणारी उपस्थित राहिली. त्याबद्दल मी सगळ्यांचंच या ठिकाणी परिचारक कुटुंबियाच्या वतीनं स्वागत करतो. मोठ्या मालकांनी दिलेले विचार आत्मसात करून आपण समाजाला काही देणं लागतो का या उद्देशाने प्रेरित होऊन आम्ही सगळी टीम या ठिकाणी कामाला लागलेलो आहे. मग आरोग्य शिबिरं असू द्यात, वेगवेगळ्या शाळांमध्ये गरजूंना मदत करणं असू द्यात, गोरगरिबांना वेगवेगळ्या या ठिकाणी योजनांच्या माध्यमातून लाभ देणं असू द्यात, ह्या सर्व योजना आपण पुढच्याही कालावधीमध्ये निरंतर पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत मोठे मालक या ठिकाणी स्मरणात राहतील अशा पद्धतीचं कार्य आम्हा सगळ्याला बरोबर घेऊन करायचं आहे. आणि निश्चितच प्रशांत मालकांचं नेतृत्व आहे, उमेश मालकाची भक्कम अशा पद्धतीची साथ आज पांडुरंग परिवाराबरोबर आहे. त्यामुळे निश्चितपणाने या ठिकाणी पुढच्याही कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीनं संस्था चालवून जो दृष्टिकोन मोठ्या मालकांनी ठेवला तोच दृष्टिकोन पुढच्याही कालावधीमध्ये आपल्याला सतत कायम ठेवायचा आहे. हीच या ठिकाणी मोठ्या मालकांच्या चरणी मी प्रार्थना करतो. आपण सगळेजण मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल मी सगळ्यांचंच या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या सगळ्यांच्या ऋणात खरं तर आभार मानणं मोठे मालक काय आभारापुरते मर्यादित नाहीत तर कायम चिरकाल हे आपल्या सगळ्यांच्या मनामनावर कोरलेले आहेत. त्यामुळं आपल्या सगळ्यांचं मी या निमित्ताने ऋण व्यक्त करतो. नमस्कार.